and let's start the lecture. ठीक आहे. तर YouTube लेक्चर रेकॉर्डेड 10वीचे व्हिडिओ येणार नाहीत YouTube वरती. जीमेल वरती येतील फीस भरल्यानंतर. राईट, मी आज चेक करतो कोणाला जीमेल ला व्हिडिओ गेले तर. राईट, ओके. आणि त्याच दिवशी रेकॉर्डेड लेक्चर अपलोड होणार नाही, थोडासा लेट होऊ शकतो कारण रेकॉर्डिंगला वेळ लागते. त्याच्यामुळे मी सांगतोय शक्यतो तुम्ही लाईव्ह लेक्चर अटेंड करायचे झूम वरती. आणि आता एक इम्पॉर्टंट नोटीस आहे का, झूम वरती तुम्ही जो मेल दिलाय आम्हाला रजिस्ट्रेशनला, जे ईमेल आयडी दिली असेल काहीतरी xyz.gmail.com असं काहीतरी, सो याच्यामध्ये तुम्ही झूम मध्ये या मेल आयडी न साइन इन करायचं. तिथे विचारतं साइन इन, जर ऑलरेडी केलं असेल तर ठीक आहे, जर नसेल केलं तर या मेल आयडी न साइन इन करायचं. या मेल आयडीचा पासवर्ड वगैरे विचारेल तिथे तुम्हाला. याने जर साइन इन केला तर झूम वरती आपला या ईमेल आयडीचा एक ग्रुप आहे. इन्व्हिटेशन लिंक आता ग्रुप वरती येणार नाही. तिथं जसं व्हॉट्सअपचा ग्रुप आहे तसंच एक झूम वरती ग्रुप क्रिएट करता येतो. मग आपण तिथे या ईमेल आयडीने ग्रुप तयार केलेला आहे तुमच्या ईमेल आयडीने. तर त्या मेल आयडी वरच तुम्हाला लेक्चरची लिंक आणि पासवर्ड सुद्धा तिथेच येणार, ग्रुप वरती येणार नाही. राईट, सो हे नोटीस लक्षात आली का सर्वांना? झूम वरती साइन इन करायचंय ज्या रजिस्ट्रेशन ईमेलला दिलाय त्या ईमेलला. त्याच्यामुळेच म्हणतोय मी, हा ईमेल आयडी आपल्याला माहिती असला पाहिजे आणि तो कुठेही शेअर नका करू. राईट, सो त्याच्यानंतर साइन इन केल्यानंतर आपण झूम वरती तिथे एक ग्रुप तयार करणार आहोत. तिथेच तुम्हाला इन्व्हिटेशन येईल लेक्चर सुरू झाल्यानंतर. ग्रुप वरती येणार नाही, व्हॉट्सअप वरती. राईट, ओके. चलो, सो स्टार्ट. हे क्लिअर आहे सर्वांना नोटीस? आणि रेकॉर्डेड लेक्चरला वेळ लागू शकतो, दररोजच्या दररोज अपलोड होणार नाहीत. राईट, सो ट्राय टू अटेंड लाइव लेक्चर. ओके देन, चलो स्टार्ट करते हैं अभी. तो काय झालं पहा, ईमेल पासवर्ड तुमच्या ईमेलचा पासवर्ड रे, माझ्या ईमेलचा पासवर्ड कशाला? तुमच्या ईमेलचा पासवर्ड तुम्हाला माहिती पाहिजे, बरोबर आहे? सो तुमच्या ईमेलचा पासवर्ड तुम्ही स्वतः जवळ ठेवायचा आहे. राईट, तुमच्या ईमेलने लॉग इन करायचंय. ओके, ठीक आहे. चलो स्टार्ट. पहा, लक्षात घ्या काय झालं पहा. आपण लास्ट लेक्चर मध्ये काय पाहिलेलं आहे? सिमिलॅरिटी ऑफ राईट अँगल ट्रायंगल. सिमिलॅरिटी कशाची? राईट अँगल ट्रायंगलची. राईट अँगल ट्रायंगल म्हणजे काय आहे? सिमिलॅरिटी ऑफ राईट अँगल ट्रायंगल. राईट अँगल ट्रायंगल कशाला म्हणायचं? the one angle of measure 90 डिग्री. त्याच्यामध्ये याचं थेरमचं काय आहे पहा, लक्षात घ्या. तर ट्रायंगल इन अ राईट अँगल ट्रायंगल, पहा सांगा सर्वजण, अल्टिट्यूड म्हणू शकता किंवा परपेंडिक्युलर ड्रॉन टू हायपोटेनियस किंवा अल्टिट्यूड ड्रॉन टू हायपोटेनियस. then the two triangle forms are similar to original one and each other. लक्षात आहे जरा की अल्टिट्यूड ड्रॉ केल्यानंतर जे दोन ट्रायंगल तयार होतात ते सिमिलर असतात, एक मोठ्या ट्रायंगल सोबत आणि एकमेकांसोबत सुद्धा. हा झाला आपला सिमिलरिटी ऑफ राईट अँगल ट्रायंगल. त्याच्यानंतर काय पाहिलेलं आहे आपण? जॉमेट्रिक मीन. जॉमेट्रिक मीन म्हणजे काय आहे? जॉमेट्रिक मीन, जॉमेट्रिक मीन काय करतं की हा जो अल्टिट्यूड ड्रॉन केलेला आहे हायपोटेनियसला, याचा स्क्वेअर म्हणजे समजा हे जर आपण PQ घेतलं तर PQ चा स्क्वेअर इज इक्वल टू प्रोडक्ट ऑफ दीज टू पार्ट. राईट, समजा याला मी AB घेतलं तर AQ इंटू QB येणार. हे लक्षात आहे? राईट, त्याच्यानंतर आपण दोन प्रॉपर्ट्या पाहिल्या. दोन प्रॉपर्ट्या कोणत्या? 30, 60, 90. 30 डिग्री, 60 डिग्री, 90 डिग्री ट्रायंगल मध्ये काय असतं? 30 च्या अपोजिट किती असतं सांगा? चला लक्षात आहे का सर्वांना? 30 च्या अपोजिट किती असते साइड? हाफ ऑफ हायपोटेनियस. व्हेरी गुड.
आणि 60 च्या अपोजिटची साइड √3/2 टाइम्स हायपोटेनियस. राईट. आणि जर 45-45 वाला अँगल असेल तर म्हणजे 45-45-90 वाला ट्रायंगल असेल तर 45 च्या अपोजिटची साइड जी आहे ती 1/√2 टाइम्स हायपोटेनियस. या प्रॉपर्टीचा आपल्याला उपयोग करायचा आहे ह्या प्रॅक्टिस सोडत असताना. व्हेरी गुड. राईट. ओके चलो. सो लक्षात घ्या की याच्यामध्ये सचिन व्हिडिओ ऑफ कर. राईट. जेव्हा सुरू करायला सांगितले तेव्हा सुरू करायचं आणि गप बसायचं शांत. कळते तुम्ही लेक्चर कसे पाहताय. कशाला म्हणजे व्हिडिओ चालू करून दरदा करत बसतं तीच कळत नाही मला. एवढे कसे निर्लज्ज आहात. हा केव्हा प्रश्न पडला मला. उत्तर असेल तुमच्याकडे तर सांगा मला. चल तर आता आज आपल्याला पाहायचं पायथागोरस थेरम. राईट. पायथागोरस थेरम म्हणजे आपल्याला प्रूफ पाहायचं. आपल्याला माहिती आहे पायथागोरस थेरम काय आहे. इफ इन अ राईट अँगल ट्रायंगल द स्क्वेअर ऑफ हायपोटेनियस. सांगा आपण इन अ राईट अँगल ट्रायंगल द स्क्वेअर ऑफ हायपोटेनियस इज इक्वल टू sum of square of other two side or remaining two side. राईट. तर लिहा पायथागोरस थेरम टाका आणि स्टेटमेंट लिहा बरं माझ्यासोबतच. पायथागोरस थेरम टाका आणि स्टेटमेंट लिहा माझ्यासोबत. पायथागोरस थेरम आणि स्टेटमेंट लिहा माझ्यासोबत. इन अ राईट अँगल्ड ट्रायंगल in a right angled triangle the square of the hypotenuse is equal to the square of hypotenuse is equal to the sum of the squares of remaining two sides. The sum of the squares of remaining two sides. राईट. उशिरा आलेल्या विद्यार्थ्यांसाठी एक नोटीस सांगितले की झूम वरती आपल्या जीमेल ना लॉग इन करून ठेवायचे. चलो काय लिहिलं आपण स्टेटमेंट काय लिहिलं पहा. इन अ राईट अँगल्ड ट्रायंगल द स्क्वेअर ऑफ द हायपोटेनियस इज इक्वल टू द सम ऑफ स्क्वेअर ऑफ रिमेनिंग टू साइड्स. आता याच्यामध्ये पहा लक्षात घ्या आधी आपल्याला फक्त राईट अँगल मध्ये काय प्रूव्ह करायचंय पहा. गिवन राईट अँगल ट्रायंगल आहे म्हणजे इन ट्रायंगल एबीसी वी कॅन राईट दॅट अँगल B is equal to 90 डिग्री. अँगल B is equal to काय आहे 90 डिग्री. हे गिवन आहे आपल्याला. त्याच्यानंतर आपल्याला प्रूव्ह काय करायचंय आपल्याला AC स्क्वेअर इज इक्वल टू AB स्क्वेअर प्लस BC स्क्वेअर. मग आपल्याला लागणारे कन्स्ट्रक्शन काय आता इथे कन्स्ट्रक्शन लागणार आहे आणि कन्स्ट्रक्शन ऑलवेज कसं असलं पाहिजे डॉटेड लाईन मध्ये असलं पाहिजे कन्स्ट्रक्शन. लक्षात घ्या. सो कन्स्ट्रक्शन काय करायचं आपल्याला कंस्ट्रक्ट ड्रॉ BD perpendicular to segment AC such that A', D', B पासून D ला इथे काय काढलेलं आहे परपेंडिक्युलर काढलेलं आहे म्हणजेच आपण अल्टिट्यूड ड्रॉ केलेला आहे. तर आता प्रूफ मध्ये लक्षात घ्या. प्रूफ मध्ये काय करणार आता आपण काल पाहिलेलं होतं की इथून जर आपण परपेंडिक्युलर ड्रॉ केली किंवा अल्टिट्यूड जर ड्रॉ केला
तर तयार होणारे हे दोन ट्रायंगल मोठ्या ट्रायंगल सोबत सिमिलर असतात. फक्त त्याचा आता करस्पॉन्डन्स व्यवस्थित घ्यायचंय. मी काल पण सांगितलं होतं करस्पॉन्डन्स. आपण काय घेतलं होतं पहा, ट्रायंगल ए बी सी जर घेतला, ट्रायंगल ए बी सी सिमिलर टू ट्रायंगल ए ला कॉमन ए राहतं, पण बी 90 चा आहे आणि इथे डी 90 चा आहे, त्याच्यामुळे मी इथे लिहिणार ए डी बी असं लिहिणार. बरोबर आहे बघा, ए बी सी इज इक्वल टू ए डी बी आणि इथे घेतलं होतं बी डी सी. बरोबर आठवतं का तुम्हाला? करस्पॉन्डन्स करस्पॉन्डन्स खूप महत्वाचा आहे. राईट, पहा परत एकदा, ए बी सी या ट्रायंगल सोबत कोणता ट्रायंगल सिमिलर आहे? ए ला ए कारण कॉमन अँगल, त्याच्यानंतर बी इथे 90 डिग्रीचा होता, इथे डी 90 चा डिग्री आहे, मग ए डी बी घेतलं मी. त्याच पद्धतीने ए बी सी सोबत मला सी ला सी कॉमन अँगल आहे, सी ला सी कॉमन अँगल आहे, इथं बी 90 चा आहे, इथं डी 90 चा आहे, इथं ए ला डी घेतलं. राईट, ओके. सो क्लियर आहे? काय झालंय? सीडीबी येणार नाही, बीबीसी येणार. राईट, तेच सांगितलं मी. ओके चलो. सो आता पहा की आपण हे सिमिलॅरिटी इथे कशासाठी सांगितलं आपल्याला? हे कशासाठी आहे प्रूफ की इथे सिमिलॅरिटी ऑफ राईट अँगल ट्रायंगल लिहिणार. सिमिलॅरिटी ऑफ रिजन लिहायला पाहिजेत आपल्याला प्रत्येक थेरम मध्ये. राईट, सो सिमिलॅरिटी ऑफ राईट अँगल्ड ट्रायंगल. राईट, सो याच्यामध्ये आता दोन दोन ट्रायंगल घ्या. दोन दोन ट्रायंगल कसे घेणार तुम्ही की हा दोन घ्या आणि हे दोन घ्या. ट्रायंगल ए बी सी सिमिलर टू ट्रायंगल ए डी बी घेतलं आणि इथे काय घेतलं मी? ट्रायंगल ए बी सी सिमिलर टू ट्रायंगल बी बी सी घेतलं. तर आता आपल्याला माहिती आहे करस्पॉन्डिंग साइड सिमिलरच्या ओके सचिन सूर्यवंशी. म्हणून मी सांगतोय आपलं पूर्ण नाव टाकायचं. राईट, म्हणून प्रत्येकाने आपलं पूर्ण नाव टाकून लेक्चर जॉईन करायचंय. सो पहा लक्षात घ्या, एबीसी आणि एडीबी जर घेतलं मी तर करस्पॉन्डिंग साइडचा रेशो पहा, एबी अपॉन एडी. इथं एबी घेतलं मी, इथं एबी घेतलं, इज इक्वल टू बीसी अपॉन बीबी इज इक्वल टू एसी अपॉन एबी. लक्षात घ्या, इथे काय लिहिणार? करस्पॉन्डिंग साइड्स ऑफ सिमिलर ट्रायंगल. त्याच पद्धतीने इथे लिहिता येते का बघा बरं तुम्हाला? इथे कसं लिहिणार रेशो? AB अपॉन BD इज इक्वल टू BC अपॉन BC इज इक्वल टू AC अपॉन BC. आता लक्षात घ्या, इथे सुद्धा येणार करस्पॉन्डिंग साइड्स ऑफ सिमिलर ट्रायंगल. आता पहा इथे AB आहे आणि दुसरीकडे AB कुठं आहे बघा? इथं इथे AB आहे, म्हणजे हे दोन घेऊया आपण. AB अपॉन AD इज इक्वल टू परत इथं काय आहे? AC अपॉन AB. याच्यावरूनच असं लिहिलं. आणि इथे BC आहे, इथं BC आहे, इथे लिहिणार मी BC अपॉन BC इज इक्वल टू AC अपॉन BC. आता याचं क्रॉस मल्टिप्लिकेशन करा. याचं क्रॉस मल्टिप्लिकेशन जर केला तर याचं क्रॉस मल्टिप्लिकेशन केल्यानंतर काय येतं पहा, इथे AB इंटू AB काय होणार आहे? AB स्क्वेअर इज इक्वल टू AC इंटू AD. आणि इथे काय होणार? BC इंटू BC, BC स्क्वेअर इज इक्वल टू AC इंटू BC. इथपर्यंत सर्वांना क्लिअर आहे का सांगा? कोणती स्टेप समजली नसेल तर स्टेपचं नाव सांगा. राईट, क्लिअर आहे सर्वांना? राईट, व्हेरी गुड. ओके ठीक आहे. तर परत तरी पण वाटलं तर एकदा पहा. आतापर्यंत काय केलं आपण? राईट अँगल ट्रायंगल केला, एक कन्स्ट्रक्शन मध्ये परपेंडिक्युलर ड्रॉ केलं,
परपेंडिक्युलर ड्रॉ केल्यानंतर हे झालेले दोन ट्रायंगल हे ओरिजिनल ट्रायंगल सोबत सिमिलर आहेत, हा थिअरम आपण ऑलरेडी पाहिला आहे. आणि त्याच्यानुसार आधी हे दोन ट्रायंगल घेतलं आणि नंतर हे दोन ट्रायंगल घेतलं आपण, राईट. सो मी फर्स्ट चॅप्टर मध्ये सांगितलं होतं तुम्हाला थिअरम मध्ये ऑल थिअरम तुम्हाला ट्रायंगल कोणते घेतले तेच लक्षात ठेवायचे. पहिल्या 2-3 चॅप्टर मध्ये थिअरम आहेत, राईट. म्हणजे दुसऱ्या प्रॉपर्टी वगैरे आहेत त्याच्यानंतर कन्स्ट्रक्शन वगैरे, ठीक आहे. आणि मग याच्यानंतर हे ट्रायंगल घेतल्यानंतर आणि पहा या चॅप्टर मध्ये पहिला आधी थिअरम कोणता पाहिला, सिमिलरिटी ऑफ राईट अँगल ट्रायंगल. त्याचा यूज करून आपण कोणतं केलं, जॉमेट्रिक मीन वापरलं. आणि याचाच यूज करून आपण परत पायथागोरस थिअरम प्रूव्ह करत आहोत. सो पायथागोरस थिअरमला इक्वेशन 1 घ्या, हे इक्वेशन 2 घ्या. ऍडिंग इक्वेशन 1 and 2 जर केलं मी, ऍडिंग इक्वेशन 1 and 2, ऍडिंग इक्वेशन 1 and 2 जर ऍड केले मी इक्वेशन, तर हे गिवन वगैरे आहे तुमच्या बुक मध्ये. सो मी इथे लिहितो ऍडिंग इक्वेशन 1 and 2. 1 and 2 जर ऍड केले तर इकडे काय होईल पहा, ab स्क्वेअर आणि इथे काय आहे bc स्क्वेअर, ab स्क्वेअर प्लस bc स्क्वेअर इज इक्वल टू इकडे काय आहे पहा, ac इंटू ad प्लस ac इंटू dc. आता पहा हे ab स्क्वेअर प्लस bc स्क्वेअर इकडे तर असंच राहील, याच्यामध्ये ac जर कॉमन घेतला तर इथे ब्रॅकेट मध्ये ad प्लस dc राहील. आणि लक्षात घ्या फ्रॉम डायग्राम ad म्हणजे इथून इथपर्यंत प्लस dc याला काय लिहू शकतो सांगा, ad प्लस dc याला काय लिहू शकतो आपण, राईट, व्हेरी गुड. सो याला काय लिहिणार आपण, ad प्लस dc ला ac लिहिणार, ab स्क्वेअर प्लस bc स्क्वेअर इज इक्वल टू ac इंटू ac. रिझन काय लिहिणार, a डॅश d डॅश c, म्हणून ad प्लस dc इज इक्वल टू ac येणार, राईट. सो देअरफॉर यालाच कसं लिहिणार आपण, ab स्क्वेअर प्लस bc स्क्वेअर इज इक्वल टू ac स्क्वेअर, किंवा तुम्ही इक्वेशन फ्लिप करू शकता, ac स्क्वेअर इज इक्वल टू ab स्क्वेअर प्लस bc स्क्वेअर. हेन्स राइट, क्लियर आहे पायथागोरस थेरम. ए डॅश बी डॅश डी नाही रे, ए डॅश बी डॅश सी. ओके ठीक आहे, चला लिहित आहे का, लिहा. तेच प्रूव्ह करायचं होतं आपल्याला, राईट, की ac स्क्वेअर इज इक्वल टू ab स्क्वेअर प्लस bc स्क्वेअर. जर कोणाला कळलं नसेल तर कोणती स्टेप कळली नाही ते सांगा मला फक्त. होमवर्क दिला होता, राईट, हा होमवर्क दिला होता, सॉल्व्ह केला का सर्वांनी. ओके, स्क्रीनशॉट काढू शकता किंवा बुक मध्ये जे लिहिले आहे तेच आहे. मी बुक मधलेच नाव वापरतोय, सहसा मी बुक मधले वापरत नाही, माझ्या मनाने हे डायग्राम काढत असतो, पण सध्या तुम्हाला लिहायला त्रास होते म्हणून मी बुक मधले शक्यतो वापरतोय, लक्षात घ्या. सो स्क्रीनशॉट काढा किंवा बुक मधून लिहून घ्या नंतर, राईट. फक्त तुमची वही जी आहे ती कंप्लीट असली पाहिजे, नंतर लिहायला गेलं आणि ते राहिलं असं नको व्हायला, ठीक आहे. सो याच्यामध्ये लेफ्ट हँड साइड सर डायग्राम मला नाही कळलं काय म्हणायचं. सी एस सी एस टीच्या खालची स्टेप पहा, ए बी अपॉन ए डी
इज इक्वल टू BC अपॉन DB इज इक्वल टू AC अपॉन EB. तर हे तिन्ही इक्वल आहेत. याच्यापैकी आपण हे दोनच वापरलेत. हे दोन का वापरले? कारण याच्यामध्ये AB आहे, याच्यामध्ये EB आहे, रिपीट आहे, म्हणून आपण AB चा स्क्वेअर करू शकतो. पण हे काढून डायरेक्ट हे इज इक्वल टू हे लिहिलं मी, बरोबर आहे, याच्या खालची स्टेप. आणि इथं पण सेम केलं, हे तिन्ही इक्वल येतात आपल्याला करस्पॉन्डिंग साइडच्या, बरोबर आहे. मी काय केलं, इथं BC आहे, इथं BC आहे, सो हे काढून फक्त हे दोन इक्वल घेतलं, BC अपॉन DC इज इक्वल टू AC अपॉन BC. म्हणजे हे BC इकडे जाऊन काय होईल, BC चा स्क्वेअर होईल, राईट. हा, याच्यामध्ये जर ऍडिंग ही स्टेप पहा कशी आली, ही स्टेप कशी आली. हे इक्वेशन नंबर 1 आहे, हे इक्वेशन नंबर 2 आहे. इथेच लिहिलं याच्यामध्ये ऍडिंग इक्वेशन 1 and 2. याच्यामध्ये काय लिहिलं, AB स्क्वेअर, इकडे काय होईल, AB स्क्वेअर इज इक्वल टू AC इंटू AD इथे, आणि BC स्क्वेअर इक्वल टू AC इंटू DC. जर आता हे दोन इक्वेशन ऍड करता, पहा लक्षात घ्या, दोन इक्वेशन ऍड कसे करायचे, लिनियर इक्वेशन मध्ये लेफ्ट हँड साइड मध्ये लेफ्ट हँड साइड ऍड करायची इज इक्वल टू राईट हँड साइड मध्ये राईट हँड साइड ऍड करायची. याच्यामध्ये लेफ्ट हँड साइडला काय आहे, AB स्क्वेअर, सो AB स्क्वेअर प्लस इथे काय आहे, BC स्क्वेअर प्लस BC स्क्वेअर इज इक्वल टू, याच्यामध्ये काय करू शकता, हे AC इंटू AD, बरोबर आहे, AC इंटू AD करू शकता. आणि याच्यामध्ये AC इंटू BC हे ऍड केले मी, हे एवढं इकडलं एका इक्वेशनचं, हे दुसऱ्या इक्वेशनचं. आणि याच्यामधून AC इथं पण आहे, इथं पण AC आहे, म्हणून AC जर कॉमन काढलं तर इथं AD उरतं आणि इथं DC उरतं. बाय जॉमेट्रिक मीन, राईट राईट, जॉमेट्रिक मीन अशा पद्धतीने वेगळ्या पद्धतीने सॉल्व्ह करता येईल तुम्हाला. चलो, सो पुढचं काय आहे पहा, कॉन्व्हर्स ऑफ पायथागोरस थेरम. एकदम सिंपल आहे, मी फक्त स्टेप सांगणार आहे तुम्हाला. बुकमध्ये कुठं आहे, बुकमध्ये पेज नंबर 34 वर आहे पायथागोरस थेरम आणि का कॉन्व्हर्स ऑफ पायथागोरस थेरम. चला, कॉन्व्हर्स न पाहता तुम्हाला सांगता येते का, बघा बरं, कॉन्व्हर्स तुम्हाला सांगता येतं का कॉन्व्हर्स. आधी थेरम काय आहे, पायथागोरसचा थेरम काय आहे पहा. जर तुम्हाला जर स्टेटमेंट इंग्लिश मध्ये करता येत नसेल तर आधी तुमच्या भाषेमध्ये करा, कारण जरासं आपल्याला मीडियमचा त्रास असू शकतो. म्हणजे ज्या लँग्वेज मध्ये आपण विचार करतो त्या लँग्वेज मध्ये आपल्याला खरं तरी, जर इव्हेंच्युअली म्हणजे तुम्ही आधीपासून जर इंग्लिश स्कूल मध्ये असाल तर, पण बऱ्याच जणांना कसं होतं की आपण डेली मराठीमध्ये बोलतो, त्याच्यामुळे थोडस स्टेटमेंट वगैरे फॉर्म करायला मग आधी आपण काय करायचं, मराठीमध्ये आधी करायचं. काय आहे मराठीमध्ये पायथागोरसचा थेरम काय आहे, राईट अँगल ट्रायंगल मध्ये हायपोटेन्युसचा स्क्वेअर इज इक्वल टू या दोन साइडच्या स्क्वेअरची बेरीज. कशामध्ये, इफ नंतरचा पार्ट काय आहे, राईट अँगल जर ट्रायंगल असेल तर असं असतंय. मग याचा कॉन्व्हर्स काय सांगणार तुम्ही, जर असं असेल तर तो राईट अँगल असतो. असं म्हणजे कसं, इफ वन स्क्वेअर ऑफ वन साइड किंवा ती साइड लार्जेस्ट असते, हायपोटेन्युस साइड ही लार्जेस्ट असते, लक्षात घ्या. मग तिथे कसं सांगणार तुम्ही, इफ स्क्वेअर ऑफ वन साइड, इफ स्क्वेअर ऑफ वन साइड इज इक्वल टू सम ऑफ स्क्वेअर ऑफ अदर टू साइड, सम ऑफ स्क्वेअर ऑफ अदर टू और रिमेनिंग टू साइड दिले तरी चालतंय. देन असं जर असेल तर तो ट्रायंगल कसा आहे, राईट अँगल ट्रायंगल आहे. असं जर असेल तर तो ट्रायंगल कसा आहे, राईट अँगल ट्रायंगल आहे. मग कॉन्व्हर्स ऑफ पायथागोरसचा थेरम पहा, इन अ ट्रायंगल द इफ स्क्वेअर ऑफ द वन साइड इज इक्वल टू द सम ऑफ स्क्वेअर ऑफ अदर टू साइड, देन ट्रायंगल इज राईट अँगल ट्रायंगल. राईट, हे झालं थेरमचं स्टेटमेंट. हे स्टेटमेंट झाल्यानंतर पहा, लक्षात घ्या, स्टेटमेंट झाल्यानंतर आपण कसं लिहिणार, हे स्टेटमेंटचं प्रूफ द्यायचं आपल्याला. समजा तर इथे डायग्राम आहे, याच्यामध्ये समजा राईट अँगल ट्रायंगल, आपल्याला एक ट्रायंगल घेतला, आपल्याला माहिती नाही राईट अँगल, तो प्रूव्ह करायचंय, बरोबर आहे, प्रूव्ह करायचंय फक्त, लक्षात घ्या. तर या टाइपच्या थेरमचं प्रूफ कसं आहे लक्षात घ्या.
ए बी सी. आता याच्यामध्ये तुम्ही गिवन काय लिहिणार सांगा. गिवन काय आहे तुम्हाला असं ऑलरेडी दिले. काय दिलंय ए सी स्क्वेअर इज इक्वल टू ए बी स्क्वेअर प्लस बी सी स्क्वेअर. मग तुम्हाला टू प्रूव्ह काय करायचंय. टू प्रूव्ह काय काढायचंय की प्रूव्ह काय करायचंय बाबा की हा अँगल एबीसी 90 डिग्री. अँगल एबीसी 90 डिग्री. कारण हा जर 90 डिग्री असेल तरच हा राईट अँगल ट्रायंगल होईल. बरोबर आहे. सो याच्यामध्ये अँगल एबीसी इज इक्वल टू 90 डिग्री आपल्याला प्रूव्ह करायचं. याच्यासाठी एक कन्स्ट्रक्शन आहे. कन्स्ट्रक्शन जर आउट ऑफ डायग्राम मध्ये असेल तर तुम्ही डायरेक्ट ड्रॉ करू शकता किंवा परत डॉटेड लाईनने ड्रॉ करायचं. फक्त डायग्राम मध्ये असलं तर मस्ट ड्रॉ डॉटेड न, कारण कन्स्ट्रक्शन आणि डायग्राम ओरिजिनल कोणते आहे ते ओळखू आलं पाहिजे. मग इथे कोणता तरी ट्रायंगल घेतला आपण समजा पी क्यू आर. कन्स्ट्रक्शन मध्ये बघा काय केलं आपण. कन्स्ट्रक्शन मध्ये काय केलं पहा. ड्रॉ ट्रायंगल पी क्यू आर सच दॅट. कसा ट्रायंगल ड्रॉ करायचं पहा. सच दॅट याच्या दोन साइड इक्वल टू असल्या पाहिजे. पी क्यू इज इक्वल टू ए बी असलं पाहिजे. पी क्यू इज इक्वल टू ए बी असलं पाहिजे आणि बी सी इज इक्वल टू क्यू आर असलं पाहिजे. आणि हा अँगल क्यू किंवा अँगल पी क्यू आर हा 90 डिग्री असतो. म्हणजे आपण एक राईट अँगल ट्रायंगल ड्रॉ केला ज्याच्या की या आणि या साइड एवढ्या आणि एवढ्या आहेत. ही साइड एवढीच काढायची, ही साइड एवढीच काढायची आणि हा अँगल 90 डिग्री. कन्स्ट्रक्शन केला आपण एक वेगळा ट्रायंगल काढला. राईट. सो याच्यामध्ये पहा आता या ट्रायंगल मध्ये काय होणार. हा राईट अँगल ट्रायंगल घेतला आपण. बरोबर आहे. हा काय घेतला आपण राईट अँगल ट्रायंगल. सो इन ट्रायंगल PQR angle PQR is equal to 90 degree. Therefore by Pythagoras theorem काय घेणार तुम्ही सांगा बरं. काय लिहिणार या राईट अँगल या कन्स्ट्रक्शन वाल्या ट्रायंगल मध्ये हा जर 90 डिग्रीचा असेल आपल्याला हा 90 डिग्रीचा प्रूव्ह करायचा दिलेला नाही. राईट. सो इथे काय लिहिणार हायपोटेन्यूज कोण आहे PR. So PR square, right, very good. PR square is equal to PQ square plus QR square. PR square is equal to PQ square plus QR square. बरोबर आहे. बाय पायथागोरस थेरम. बट पहा आपण PQ स्क्वेअर ला काय लिहू शकतो. PQ स्क्वेअर ला बघा बरं. PQ इज इक्वल टू काय लिहू शकतो आपण. PQ इज इक्वल टू AB लिहू शकतो. मग लिहूया PR स्क्वेअर इज इक्वल टू PQ ला काय लिहिलं मी AB लिहिलं आणि QR ला काय लिहिणार मी. QR ला काय लिहिणार. राईट. चला सर्वजणांना कळालं का. PQ ला काय लिहिलं मी AB लिहिलं आणि QR ला काय लिहिलं मी BC लिहिलं. BC चा स्क्वेअर. राईट. पण आता पहा PR स्क्वेअर इज इक्वल टू AB स्क्वेअर प्लस BC स्क्वेअर. आपल्याला दिलेलं काय आहे. आपल्याला काय दिलेलं आहे AB स्क्वेअर प्लस BC स्क्वेअर. आणि इथे लिहा हे कशाने लिहिलं आपण कन्स्ट्रक्शन केलं होतं असं. आणि PR स्क्वेअर इज इक्वल टू AB स्क्वेअर प्लस BC स्क्वेअर म्हणजे कोणतं. AB स्क्वेअर प्लस BC स्क्वेअर. AB स्क्वेअर प्लस BC स्क्वेअर दिले आपल्याला ऑलरेडी. काय दिलंय AC स्क्वेअर. राईट. हे आपल्याला दिलेलं आहे. म्हणजे तुम्ही काय लिहू शकतो. therefore PR is equal to AC. PR is equal to AC. बरोबर आहे का पहा. PR is equal to AC. तर पहा मग PQ is equal to AB. त्याच्यानंतर काय आहे QR is equal to BC and AC is equal to PR. AC is equal to PR. Therefore triangle ABC congruent to triangle PQR by which test सांगा. राईट. यस सिमिलर लिहिलं नाही मी कॉन्ग्रुएंट लिहिलं डायरेक्ट. कारण सिमिलर साठी साइड रेशो मध्ये असतात
आणि कॉंग्रुएंट साठी डायरेक्ट इक्वल आहे का इक्वलचं चिन्ह आहे प्रत्येक साइड मध्ये राइट सो देयरफॉर बाय S टेस्ट these two triangles are congruent आणि मग जर congruent असतील तर अँगल ABC congruent to angle PQR by corresponding angles of congruent triangle CACT. Therefore, angle ABC is equal to 90 degree. Therefore, triangle ABC is right angle triangle. समझे कुछ दिसत कसं नाही रे क्लिअर दिसते की स्पेलिंगचं दिसत नाही का ओके राइट hence proved hence proved right व्हेरी गुड असं पाठ झालं तर ठीक आहे पण बसून असं प्रश्न उत्तर पाठ केल्यासारखं पाठ नाही करायचं सर को बर चला जोपर्यंत थोडस एकदा ज्यांना लिहायचं ते लिहेपर्यंत आपण लक्षात ठेवूया काय करायचंय कॉन्व्हर्स प्रूव्ह केला आपण काय प्रूव्ह केलं कॉन्व्हर्स कशाचा पायथागोरस थेरमचा काय सांगितलंय की जर एका साइडचा स्क्वेअर इज इक्वल टू उरलेल्या दोन साइडच्या स्क्वेअरची बेरीज असेल तर तो ट्रायंगल राईट अँगल ट्रायंगल असतो बरोबर आहे मग आपल्याला हे 90 डिग्री प्रूव्ह करायचं आहे सृष्टीमध्ये कन्स्ट्रक्शन मध्ये AC इज इक्वल टू PR का नाही घेतलं जर मी AC इज इक्वल टू PR जर घेतलं तर पहा लक्षात घ्या की मला काय सांगायचं होतं की इथे एक मी ट्रायंगल घेतला आणि दुसरा ट्रायंगल घेतला असा म्हणजे ही साइड इक्वल टू ह्याला काढली ही साइड इक्वल टू ह्याला काढली ही साइड इज इक्वल टू ह्याला काढली राइट पण याच्यामध्ये आपल्याला प्रूव्ह काय करायचंय हा अँगल 90 म्हणून आपल्याला PQR काढत असताना हा अँगल 90 घेणं गरजेचं होतं आणि कोणत्याही तीनच गोष्टी तुम्ही सिमिलर घेऊ शकता ट्रायंगल काढताना तुम्हाला कन्स्ट्रक्शन ऑफ ट्रायंगल मध्ये कळेल की मिनिमम 3 रिक्वायर्ड असतात ट्रायंगल साठी मग मी डायरेक्ट हेच ट्रायंगल इथं काढला असता मग त्या कन्स्ट्रक्शनचा काय उपयोग मी काय केलं की ही साइड इक्वल घेतली ही साइड इक्वल घेतली हा अँगल इक्वल घेतला एवढंच करायला पाहिजे नाहीतर मग काय होईल की हीच डायग्राम इथं काढल्यासारखं होईल हीच डायग्राम इथं काढायचं असं होईल राइट ओके चलो चला झालं वन पेज तुम्ही सोडू शकता याच्यासाठी जर तुम्हाला नंतर आणि नंतर हे लिहून सुद्धा नंतर दुसऱ्या वहीमध्ये लगेचच लिहायचंय आजच ठीक आहे ओके तो चलो प्रॉब्लेम सॉल्व करते हैं अभी प्रैक्टिस सेट मध्ये किती सॉल्व केलीत आपण पहिला क्वेश्चन झाला आपला राइट दुसरा काल सॉल्व केला राइट तिसरा तुम्ही सॉल्व केला राइट तिसरा तुम्ही सॉल्व केला का मला लक्षात राहतंय सर्वांनी केलाय 1 2 3 आधी तुझं नाव सांग मला 1 2 3 जे नाव टाकले तू नाव तुझं बदल आणि नंतर मला क्वेश्चन विचार ओके चलो तिसरा सर्वांनी सॉल्व केला किंवा ओके नो प्रॉब्लेम
हा मग नाव नाव आपण आपलं नाव टाकायचं आणि मग विचारायचं गणेश, राईट. तर गणेशचा क्वेश्चन काय आहे पहा, गणेशचा क्वेश्चन काय आहे पहा. जर दोन ट्रायंगलचे म्हणजे दोन ट्रायंगलच्या साइड जर कॉन्ग्रंट असतील तर तिसरी साइड कॉन्ग्रंट असते का? गणेशचा क्वेश्चन काय आहे पहा. जर या ट्रायंगल मध्ये आणि या ट्रायंगल मध्ये ही साइड याला कॉन्ग्रंट आहे, ही साइड याला कॉन्ग्रंट आहे, तर ही साइड ऑटोमॅटिक याला कॉन्ग्रंट असते का? तर याच्यासाठी कॉन्ग्रन्सीच्या टेस्ट, कॉन्ग्रन्स मध्ये यस यस नावाची टेस्ट आहे का कुठे? कॉन्ग्रंट ट्रायंगलच्या टेस्ट पहा कोणत्या कोणत्या आहे. कॉन्ग्रंट ट्रायंगलच्या टेस्ट यस 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 टेस्ट आहे, यस ए यस टेस्ट आहे, ए एस ए टेस्ट आहे आणि एक हायपोटेनियस टेस्ट आहे. यस यस नावाची टेस्ट नाही, म्हणजे दोन साइड जर कॉन्ग्रंट असतील तर तिसरे साइड कॉन्ग्रंट म्हणता येत नाही आपल्याला, राईट. कळलं का पहा. जर दोन साइड, कारण हा अँगल 90 असला समजा आणि हा जर समजा काहीतरी 120 आहे, ही साइड जरी एवढीच असली, ही साइड जरी एवढी असली तर ही साइड एवढी येणार नाही, राईट. हा एस ए एस टेस्ट आहे पहा, एस ए एस टेस्ट आहे. जर इथला पण 120 अँगल असेल किंवा इथला 90 असेल आणि इथला पण 90 असेल तर मग हे मात्र इक्वल येणार, कारण एस ए एस नावाची टेस्ट आहे, एस ए एस नावाची टेस्ट आहे. ओके, सॉल्व एक्झाम्पल मधला क्वेश्चन नंबर 4 सांगा. ओके चलो, सॉल्व एक्झाम्पल मधला क्वेश्चन नंबर 4. बुक आहे तुमच्याकडे सर्वांकडे, तिथं सॉल्व केलेलं आहे, मी फक्त स्टेप सांगतो तुम्हाला, राईट. बुक आहे तर तुमच्याकडे सर्वांकडे सही असं सांगितलं तर चालतंय ना. ओके, सॉल्व क्वेश्चन नंबर 4 पहा, पेज नंबर 37 वर, बरोबर आहे. तर याच्यामध्ये लक्षात घ्या की काय सांगितलंय, डायग्राम पहा 2.14 आणि पी क्यू आर 90 डिग्री दिलाय. फाइंड एक्स वाय झेड. ओके ठीक आहे, चला तुम्हाला स्टेप सांगण्याच्या ऐवजी मी इथेच पटकन प्रॉब्लेम, तुमच्याकडे स्टेप आहे पण मी सांगतो इथेच, सिंपल आहे. ते ऑलरेडी सॉल्व्ह करून दिल्यामुळेच तुम्हाला अवघड जाऊ शकते, मी त्याच्यामुळे म्हणतो आपण आधी आपल्या मेथडने ट्राय करायचं. हा ट्रायंगल दिला, ओके, हे दिले एक्स, हे दिले वाय, हे दिले झेड आणि हे दिले 10. आणि तुमच्याकडे सॉल्व्ह करून आहे बुक मध्ये, मी त्याच्यामुळे स्टेप बाय स्टेप नाही डायरेक्ट सांगतोय, लक्षात घ्या. डाऊट कोणाला असेल तर, हे राईट अँगल दिले, हे पण राईट अँगल दिले, ठीक आहे. सो आपल्याला थेरम ऑफ ज्योमेट्रिक मीन माहिती आहे, याचा स्क्वेअर म्हणजे कोणाचा स्क्वेअर, एक्स स्क्वेअर इज इक्वल टू 10 इंटू 80. लक्षात घ्या 10 इंटू 8. पहिली स्टेप क्लिअर आहे का? चला, मला येस आणि नो मध्ये पाहिजे कारण मी डायरेक्ट सांगतोय आन्सर. काय केलं, जॉमेट्रिक मीनचा वापर केला. जॉमेट्रिक मीन, जॉमेट्रिक मीन सर्वांना कळाले आता. या परपेंडिक्युलरचा स्क्वेअर इज इक्वल टू या दोघांचा गुणाकार, राईट. सो एक्स स्क्वेअर इज इक्वल टू 10 इंटू 8, एक्स इज इक्वल टू रूट 80. 80 मध्ये रूट, 80 मध्ये रूट आपण सरळ पाहिले, सरळा पाहिलेला नाही, कसं काढायचं, हा सिंपल सरळ सॉल्व्ह करण्यासाठी 80. तर याच्यामध्ये परफेक्ट स्क्वेअर किती आहे पहा, याचे जर फॅक्टर पाळलात तुम्ही किंवा 16/80 असं पण डायरेक्ट लिहू शकता तुम्ही. 16 इंटू 5 आणि 16 चा स्क्वेअर रूट आपल्याला माहिती आहे 4, 5 चा स्क्वेअर रूट माहिती नाही म्हणून रूट मध्येच ठेवून त्याला, बरोबर आहे. म्हणजे x किती आलं, 4 रूट 5, कारण 16 चा स्क्वेअर रूट 4 आहे. 80 ला कसं लिहिलं पहा, 80 ला तुम्ही ज्या पद्धतीने लिहू शकता तसं लिहायचं, 10 गुणिले 8 परत 10 चे फॅक्टर असं. इथपर्यंत क्लिअर आहे का सर्वांनी सांगा, इथपर्यंत क्लिअर आहे, राईट. ओके, म्हणजे हे आलं पहा की 4 रूट 5 आलं. तर आपल्याला y काढता येईल का सांगा मला आता. हा राईट अँगल ट्रायंगल आहे, हा राईट अँगल ट्रायंगल आहे. तर या राईट अँगल ट्रायंगल मध्ये हा 90 डिग्रीचा म्हणजे हायपोटेनियस कोण आहे, y आहे. सो बाय पीजीटी y स्क्वेअर इज इक्वल टू याचा स्क्वेअर म्हणजे 4 रूट 5 चा स्क्वेअर प्लस 8 चा स्क्वेअर. किंवा तुम्ही डायरेक्ट याला असं लिहू शकता, x स्क्वेअर किती आले आपला 80, तर याला जसेच तसं वापरायचं, याचा स्क्वेअर केल्यावर 80 च येतं.
4चा स्क्वेअर 60 आणि √5चा स्क्वेअर हे रूट आणि स्क्वेअर रूट कॅन्सल आणि हे 8चा स्क्वेअर 64 16 80 हे 64 8 आणि 6 14 144 y स्क्वेअर y इज इक्वल टू √144 आहा याच्यासाठीच प्रॉब्लेम घ्यायला लावला होता सर राईट आणि त्याच पद्धतीने झेड कॅल्क्युलेट करा बरं झेड कॅल्क्युलेट करून सांगा मला झेड कॅल्क्युलेट करून सांगा मला राईट √180 लिहिले तरी चालतंय नो प्रॉब्लेम व्हेरी गुड राईट √180 व्हेरी गुड झाला का चल आता प्रॅक्टिस मध्ये चला प्रॅक्टिस सेट मधला क्वेश्चन नंबर 4 पहा बरं काय दिला तोपर्यंत सिलेबस बद्दल बोर्डाचं काही अपडेट नाहीये महाराष्ट्र बोर्डाचं त्याच्यामुळे अपडेट आल्यानंतर मी तुम्हाला इन्फॉर्म करतो पण सिलेबस कमी वेळ मग आपण चॅप्टर कशाला करायचंय या धर्तीवर जर बसत असाल तुम्ही तर स्वतःला मूर्ख बनवताय दुसरं कोणाला नाही ठीक आहे जर सीबीएसई बद्दल सांगायचं झालं तर सीबीएसईच्या सिलेबस मधून मॅथचे जास्त काही नाही लेस इम्पॉर्टंट त्यांनी ते पण छोटे छोटे बीट काढले एरिया ऑफ ट्रायंगल राईट एरिया ऑफ ट्रायंगल काढलंय कन्स्ट्रक्शन ऑफ ट्रायंगल काढलंय आणि फ्रस्टम ऑफ कोन काढलंय राईट तर याच्यामध्ये फक्त आपल्या याच्यामध्ये कंप्लीट चॅप्टर हा कन्स्ट्रक्शन ऑफ ट्रायंगल होता तो आपण लास्टलाच घेऊया जोपर्यंत आपलं कन्फर्मेशन येत नाही आपल्याला बोर्डाकडून ठीक आहे तोपर्यंत हे सर्वात महत्वाचे बेसिक चॅप्टर आहेत हे तर क्वाड्रॅटिक इक्वेशन याच्यानंतर किंवा अर्थमॅटिक प्रोग्रेशन ठीक आहे तर हे तर लागणारच आहेत आपल्याला जरी ते स्किप करणार नाहीत बोर्डावाले तेवढे इम्पॉर्टंट चॅप्टर खरं तरी पण समजा बघा ते सीबीएसई ने कोणते चॅप्टर काढले बघा की याच्यामध्ये नाही नाही आपण आपल्या हातात आहे ना मंगेश आपण डॅमेज होऊ द्यायचं नाही नाही ते रिसर्च सांगतोय का ओके मला वाटलं तू स्टोरी सांगतो हे बोर्डाचं आहे सीबीएसईचं आहे सीबीएसईचं सांगतोय मी सीबीएसईचं बोर्डाचं अजून काही आलं नाही तसं सायन्सचं सांगायचंय सायन्स मेटल नॉन मेटल हेरिडिटी अँड इव्होल्युशन functioning of a lens in the human eye and source of energy right these are removed chapter from your cbsc syllabus right metal non metal heredity and evolution functioning of human eye म्हणजे functioning of lens in human eye म्हणजे तुमच्या बोर्डाच्या बुकमध्ये ह्युमन आय दिलेला आहे असं मस्तपैकी मानवी डोळा राईट आणि त्याच्यानंतर सोर्स ऑफ एनर्जी स्टेट बोर्डचं अजून आलेलं नाही ओके चल सो क्वेश्चन नंबर 4 क्वेश्चन नंबर 4 in practice set 2.1 the diagram is given find rp and ps पहा अशी डायग्राम दिलेली आहे ट्रायंगल RSP
एस पी 6 आणि हे 30. पहा याच्यामध्ये हा 90 दिलाय, हा 30 दिलाय याच्यामध्ये, म्हणजे हा कोणता अँगल आहे, अँगल सम प्रॉपर्टी. अँगल सम प्रॉपर्टी किंवा डायरेक्ट लिहू शकता इथे, हे अँगल डायरेक्ट दिले तुम्हाला की 30 60 90 डिग्री ट्रायंगल आहे, बरोबर आहे. सो 30 60 90 डिग्रीची प्रॉपर्टी पहा, लक्षात घ्या. इन ट्रायंगल PSR angle S is equal to 90 degree, angle P is equal to 30 degree. Therefore angle R is equal to direct लिहू शकता 60 degree angle sum property. ज्यांना कळत नाही त्यांनी कसं करणार, या तिघांची बेरीज 180 आली पाहिजे. ऍडिशनल स्टेप करायची असेल त्यांच्यासाठी अँगल P प्लस अँगल S प्लस अँगल R इज इक्वल टू 180. 90 plus 30 plus angle R is equal to 180. Angle R is equal to 180 minus 120. Angle R येणार 60 डिग्री. पण आता 10 चे स्टुडंट आहात तुम्हाला, तर हे स्टेप पहा, हे मी लिहिलं डायरेक्ट. तुम्हाला या स्टेप नुसारच करायचं असेल तर करू शकता, लिहू शकता, पण मी डायरेक्ट तुम्ही करू शकता. Therefore काय लिहिणार मी, ट्रायंगल PSR is 30 60 90 degree triangle. Therefore by using property of 30 60 90 degree कसे लिहिणार आपण, by using 30 property of 90 degree 60 degree 90 degree काय आहे आपल्याला काय माहितीये, याच्या 30 च्या अपोजिटची साइड म्हणजे कोण, SR इज इक्वल टू काय असते, हाफ ऑफ हायपोटेनियस. हायपोटेनियस कोण आहे सांगा बरं मला, हायपोटेनियस कोण आहे, हायपोटेनियस कोण आहे, राईट, आरपी किंवा पीआर काही घेतलं तरी चालते, पीआर. पण आपल्याला एसआर दिलंय, पीआर काढायचंय. एसआर ला 6 लिहा, हाफ इंटू पीआर, हे 2 इकडे जो मल्टीप्लाय होईल. देयरफॉर पीआर इज इक्वल टू कितना आया, पीआर इज इक्वल टू, राइट, आरपी किंवा पीआर किती आलेला आहे, बीएआरए. मग आता मला सांगा एसपी कसं काढणार. हा 30 आहे, हा 90 आहे, म्हणजे हा किती असणार, 60 आहे. मग याच्या अपोजिटची साइड म्हणजे एसपी इज इक्वल टू काय लिहिणार तुम्ही, √3/2 टाइम्स पीआर. एसपी इज इक्वल टू √3 टाइम्स 3/2 टाइम्स पीआर. आपण काढलं इथे 12 6 राइट. सो फायनल आन्सर एकदा इथे लिहायचंय. देयरफॉर PR is equal to 12 and SP is equal to 6√2. सिंपल है प्रॉब्लेम. ओके चलो. सो ऍक्टिव्हिटी 5 करायचे तुम्हाला, एकदम सिंपल आहे ऍक्टिव्हिटी 5. आणि रेस्ट प्रॉब्लेम आपण नेक्स्ट लेक्चरला कंटिन्यू करूया. होमवर्क थेरम लिहिणे आज झालेले आणि क्वेश्चन नंबर 5 सॉल्व करणे. मला एखादा प्रॉब्लेम सेट मध्ये क्वेश्चन आहे का बघू द्या मला होमवर्क द्यायला, कारण होमवर्क तुम्ही अभ्यास करत नाही अशा कंप्लेंट यायला तरी जरा, कारण वेळ तुम्हाला जास्त भेटतोय ना, तर तुम्ही टाइम जास्त म्हणजे वाया घालताय असं कळलं. काय काय अभ्यास करताय सांगा बरं जरा सर्वजण, जरा थोडस कोण काय अभ्यास करतोय जरा, किती अभ्यास तास, किती तास अभ्यास करताय. ओके 6 hours 7 hours 6 hours. Okay, 6 hours. Most of you are studying 6 hours. Daily problem set. Division. Okay, 6, 2, 9, 2, 12. Okay, school regular होते का तुमचं? ते सगळं ठीक आहे. हिंदी 1 hour, इंग्लिश 1 hour, मॅथ 1 hour. हिंदी साठी आणि मॅथ साठी तेवढाच वेळ कसं देऊ शकतो आपण?
मॅथ साठी जास्त वेळ द्यायला पाहिजे ना, सही अभ्यास वाढवायला पाहिजे. मी या विकेंडला विचारणार आहे याच्यामध्ये 10 मॅथमॅटिक्स किती झालं सॉल्व करून यश. ओके व्हेरी गुड मेथड विदाउट लेक्चर. ओके व्हेरी गुड. स्कूल होमवर्क मॅथ 2 आवर और व्हेरी गुड. ठीक आहे व्हेरी गुड श्रुती. ओके सो 4 to 5 आवर्स प्रॉपर स्टडी झाली पाहिजे तुमची विदाउट लेक्चर, लेक्चरचा टाइम सोडून, राईट. आणि त्यामध्ये तुम्ही एकतर जे चॅप्टर होत आहे ते रिवाइज करणे, काही चॅप्टरचं म्हणजे दररोजच्या दररोजचा अभ्यास तर असलाच पाहिजे, पण एक्स्ट्रा एक चॅप्टर एखादी चॅप्टर रिव्हिजन करणे, प्लस एखाद्या चॅप्टरचे काही एक्स्ट्रा प्रॉब्लेम असतील तर एक्स्ट्रा प्रॉब्लेम सोडवणे, अशा पद्धतीचा अभ्यास तुम्ही करायला पाहिजे, राईट. ओके प्रोबॅबिलिटी लिनियर इक्वेशन व्हेरी गुड व्हेरी गुड. ठीक आहे सो मिनिमम 5 आवर विदाउट लेक्चर तुमची स्टडी झाली पाहिजे. ज्यांना स्कूल वगैरे पूर्ण आहे त्यांना थोडासा कमी होत असेल, पण स्कूल पण तेवढं पूर्ण वेळ होत नाहीये आणि आपला जायचा यायचा टाइम वाचतोय, आपण घरीच आहोत. सो व्हेरी गुड वैभव. ओके ठीक आहे छान. सर्वजण तुम्ही छान अभ्यास करत आहे, असाच अभ्यास करत राहायचंय. ओके व्हेरी गुड. सो ठीक है चलो देन बाय एवरीवन, वी विल मीट अगेन टुमारो. हैव अ ग्रेट ग्रेट डे, राइट. चलो बाय बाय एवरीवन.